अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये मला बोलवण्यात आलं होतं आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची संस्था आहे. संस्था म्हणण्यापेक्षा ते डिपार्टमेंट आहे आणि युनायटेड नेशनचं सगळं काम बघणारी ती संस्था आहे. म्हणजे अमेरिकेमध्येच ते ऑफिस आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता 14 एप्रिलचा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवलेलं होतं. त्यानंतर जी इंडियन कौन्सिलेट आहे त्या ठिकाणी मला बोलवलं होतं आणि त्या ठिकाणच्या काही आंबेडकरांच्या लोकांनी जयंतीचा समारोह ठेवला होता त्या ठिकाणी मला बोलवलं होतं आणि पंजाबच्या लोकांचा एक कार्यक्रम होता वैशाखीचा, त्याला मला बोलावलं होतं. त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदा 14 एप्रिलला प्रत्येक वर्षी मी भारतामध्ये असायचो. 14 एप्रिलला प्रत्येक वर्षाला पार्लमेंटमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, अनेक मंत्री, अनेक खासदार असे त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो कार्यक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं तो होतो. त्यामुळे प्रत्येक वर्षाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहत होतो आणि त्यानंतर मी 14 एप्रिलला मुंबईमध्ये येऊन चैत्यभूमीला मी अभिवादन करत होतो. पण या वेळेला पहिल्यांदाच मी 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते 1913ला, त्यावेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये लेमन लायब्ररी आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. तर त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्याच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो. 2000 मध्ये 25 वर्षापूर्वी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन किंवा अनावरण झालं होतं आणि त्यावेळेला मी अमेरिकेमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत होतो. ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या वेळेला मी लेमन लायब्ररीमध्ये जातो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करतो. त्यामुळे अमेरिकेमध्ये काही लोकांची मागणी अशी आहे की एखादं म्युझियम हे न्यूयॉर्क मध्ये असावं बाबासाहेबांचं. ज्या पद्धतीनं लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आपण स्मारक केलेलं आहे, त्या ठिकाणी एक म्युझियम केलेलं आहे, बाबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी. तर अमेरिकेतल्या लोकांची मागणी आहे की एखादं त्या ठिकाणी मेमोरियल बाबासाहेबांचं असावं न्यूयॉर्क मध्ये. त्यासाठी मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटणार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना मी भेटणार आहे आणि ज्या पद्धतीनं लंडनचं घर राज्य महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि तिथं स्मारक बनवलं, त्याच धर्तीवर अमेरिकेमध्येही तसंच स्मारक करावं, चांगलं स्मारक करावं अशी सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी मी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि अमेरिकेमधल्या लोकांची त्या ठिकाणी अशी इच्छा आहे आणि अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षाला 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यामध्ये दलित स्टुडंटची सुद्धा संख्या मोठी आहे. पण सर्व विद्यार्थी 3 लाखापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये असतात. तर असे अमेरिका हे जसं फार मोठं असं राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टीची सत्ता आलेली आहे. इथे रिपब्लिकन पार्टीची सत्ता आहे, म्हणजे आम्ही सत्तेमध्ये आहोत इथेही. तर ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी तर आपण जाऊन आलेलो आहोत आणि सध्या महाबोधी महाविहाराचा एक विषय सध्या सर्व देशभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये किंवा सर्व महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलन चालू आहे आणि जवळजवळ 17 दिवसापासून या ठिकाणी 100 बौद्ध भिक्खू जे आहे हे बोधगया या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. मध्यंतरी मी 3 दिवस त्या ठिकाणी जाऊन आलो
आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट मी त्या ठिकाणी घेतलेली आहे, नितीश कुमार यांची. त्यानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांशी मी बोललेलो आहे. आणि हा जो महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी बौद्ध अनुयायांची, बौद्ध भिक्खूंची मागणी देशभरातल्या बौद्ध समाजाची आहे. तर त्यामध्ये 1949चा म्हणजे 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली. त्याच्या अगोदर जी बिहारची असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि तो कायदा असा आहे की महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तो बोधिवृक्ष आजही त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूलाच मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये 4 लोक बुद्धिस्ट, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे चेअरमन, अशा पद्धतीचा कायदा आहे. तर त्यामध्ये मागणी अशी आहे की 8चे 8 मेंबर जे आहेत ते बौद्ध असावे. तर बौद्ध मेंबर जर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन यांच्या ट्रस्टीमध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे लोक नको. याचा अर्थ आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, परंतु ट्रस्ट हा सर्व बौद्धांचाच असावा. आणि कलेक्टर हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बुद्धिस्ट असेल, कोणी असेल, तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट ही त्या कायद्यामध्ये करावी. आणि सर्व 8चे 8 मेंबर हे बौद्ध असावे या मागणीसाठी बनते महासवीर सुरेश देसाई यांनी 1992 मध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे. पहिल्यांदाच एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होत आहे आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबोधी विहार जे आहे हे आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे.